तर आज आपण फिश फ्राय बनवणार आहोत मालवणी पद्धतीने। तर इथे मी 10 मिरच्या घेतल्यात संकेश्वरी, तिरफळा घेतलेत 5, धणे घेतलेत 2 टेबलस्पून आणि 1 टीस्पून बडीशेप घेतले। हे सगळं भिजवत ठेवूया आपण। हॅलो फ्रेंड्स, आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मालवणी पद्धतीने फिश फ्राय बनवणार आहोत आणि त्याबरोबर टोमॅटोचं सार बनवणार आहोत। तर रेसिपीला स्किप न करता पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। धन्यवाद। तर आपण हा फिश घेतलाय, त्याला आपण मीठ लावून मॅरिनेट करून ठेवूया। मीठ आणि लिंबूचा रस आपण लावून ठेवूया। तर मी ते अर्धा टीस्पून मीठ लावून घेतलंय। आपण जे धणे भिजवून घेतले त्याच्यामध्ये आपण 8-10 पाकळ्या लसणाच्या टाकल्या, मूठभर कोथिंबीर टाकली। आता आपण तुकडीला मीठ लावून घेतलेलं आहे पहिले, तर लिंबू लावूया आपण। तर हे सगळं आपण वाटून घेऊया। मगाशी जे भिजत टाकलेलं याच्यात आपण धणे, बडीशेप, मिरची, लसूण, आता मी आळं पण घेतलंय थोडंसं, एवढं आळं घेतलंय मी। ते हे वाटून घेऊया एवढं। तर वाटून घेतलं आपण, ते भेटते आपण काढून घेऊया। अर्ध वाटण मी ठेवते, याचं सार बनवूया आपण। अर्ध वाटण काढून घेतलं। त्याचे तुकडे मॅरिनेट केलेले आपण मगासपासून त्यात थोडंसं भिजवून घेऊया। आता सर्व तुकडे जे आपण मॅरिनेट करून ठेवलेले त्यांना आपण ही पेस्ट लावून घेऊया। आता हे जे वाटण आपण बाजूला काढलेलं त्याच्यामध्ये पाव कांदा आपण टाकून घेऊया आणि हे 4 ते 5 टेबलस्पून खोबरं काढले ते पण टाकूया आणि याचं छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊया आपण। आता जे आपल्याला तुकडे तळायचे त्याला आपण 2 टेबलस्पून कोकमचा आगळ लावून घेऊया। चिंच असेल तर चिंच लावा। आता छान चोळून घेऊया वरून मस्तपैकी एकदम, म्हणजे तुकड्या फ्राय करायला आपण रेडी झालो। आपण इथे 2 टेबलस्पून रवा घेतलाय, 2 टेबलस्पून आपण बेसन घेतलंय। तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा 1 टीस्पून आपण मसाला टाकलाय आणि आता हे तुकडे आपण छान याच्यामध्ये डीप करून फ्राय करूया। तव्यावरती मी तेल गरम करून घेतलंय। आता छान तुकड्यांना लावून घेऊया पीठ आणि फ्राय करूया।
आता आपल्या तुकड्या फ्राय करून झाल्यात. आपण टोमॅटोचं सार बनवून घेऊया. त्यासाठी मी ते टोपामध्ये 2 टेबलस्पून ऑइल घेतलंय. त्यात 5-6 कढीपत्त्याची पानं टाकली, 4-5 पाकळ्या लसूण ठेचून टाकला आणि अर्धा कांदा मी कापून घेतलेला, बारीक चिरून घेतला अर्धा कांदा, तो टाकून घेतला. आता मगाशी आपलं जे वाटण वाचलेलं होतं त्याच्यामध्ये मी पाव कांदा जो होता तो टाकलेला आणि त्याची प्युरी बनवून घेतलेली, ती आपण इथे फ्राय करून घ्यायची तेलावर. तर आता आपण ती चांगली परतून घेऊया. आणि मग आपले जे टोमॅटो आपण घेणार आहे, आपण 2 टोमॅटो इथे घेणार आहे टोमॅटोचं सार बनवायसाठी. तर ते 2 टोमॅटो आपण मिक्सरमध्ये हे करून घेऊया, चालवून घेऊया मिक्सरमध्ये. आता बघा आपला मसाला एकदम छान फ्राय झालेला आहे. बघा सगळीकडे तेल सुटलंय, मसाल्याला सर्व साईडने तेल सुटलेलं आहे. तर आता आपण ना त्याच्यामध्ये टोमॅटोची जी प्युरी बनवली आपण, ही बघा टोमॅटोची प्युरी ती टाकून घेऊया. आणि ती पण कच्ची नाही राहिली पाहिजे, पूर्ण शिजवून घेऊया आपण प्युरी. तर आता आपण टोमॅटोची प्युरी पण टाकून झालेली आहे. त्याच्यामध्ये 1-2 उकळ्या आपण घेतल्या आणि 4 कोकम टाकले. आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय. टोमॅटोचं सार जास्त वेळ नाही लागत बनवायला. तर आता अर्धा टीस्पून मी मीठ टाकलं आणि आपली ही जी टोमॅटोचं जे सार आपलं आहे ते तयार झालेलं आहे आपलं. मस्तपैकी मी तुम्हाला सर्व करून दाखवते आपलं काय काय आपण जे बनवलंय ते. तर इथे ताटामध्ये मी सर्व केलंय सुक्या जवळ्याचं कालवण, टोमॅटोचं सार, फिश फ्राय जे आपण मालवणी पद्धतीने केलंय, भात आणि भाकरी. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, रेसिपीला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट नक्की करा तुम्हाला ही रेसिपी आवडली का. धन्यवाद.